हेलो हेलो। तो चलेंगे मैदान की तरफ। शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट। स्ट्राइक पर बल्लेबाज कप्तान प्रणय, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज रोशन और बॉलर लंबे कद के आशीष मात्रे। पहली गेंद फेंकेंगे, बड़ा गणपति बाप्पा पहली गेंद के ऊपर तान दिया है, लंबा छक्का मिड विकेट और स्क्वायर लेग के ऊपर से। पारी की शुरुआत दमदार, 6 रन। शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा। क्या बढ़िया यहां पर स्ट्रोक देखने को मिला, उतना ही शानदार संगीत। जब छत्रपति शिवाजी महाराज इनका नाम ही जब सुनते हैं ना तो नई ऊर्जा प्रदान होती है और नया यहां पर अंदाज हमें देखने को मिलता है। और ये छत्रपति शिवाजी महाराज इनको नमन करते हुए ये टूर्नामेंट की शुरुआत हुई। ये मुल्क है मराठों का, जहां छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिन्होंने मुगल सल्तनत की ताकतों को अपने तलवारी पर तोला था। तभी तो हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था, छत्रपति शिवाजी महाराज की जय। बढ़िया संगीत, छत्रपति शिवाजी महाराज इनको नमन करते हुए टूर्नामेंट को भी शुरुआत हुई और पहली गेंद के ऊपर दमदार छक्का। इस बार थोड़ा सा लेन को पीछे रखा, लाउड अपील की गई थी और चलिए आखिरकार बाल बाल बचे। फिर से एक बार उसी दिशा में मारने का प्रयास किया था बल्लेबाज ने, लेकिन इस मर्तबा डॉट बॉल की समाप्ति। आशीष मात्रे भी चालाक गेंदबाज है दोस्तों, इतने आसानी से मौका नहीं दे पाएंगे। एक तेरी तो दूसरी मेरी, बिल्कुल ये मैदान के अंदर पहली 2 गेंदों के ऊपर अब तक नजर आ चुका है। लंबे कद के गेंदबाज लगभग 38 सर्कल के बाहर से उनका रनअप। फिर से एक बार उंगलियों को फेरना चाहते थे, क्रॉस बैटेड खेला हुआ स्ट्रोक, फील्डर है मौजूद वहां पर, फील्डर थे मेरे ख्याल से प्रीत, लगता है आदात है, नहीं खरीदी है मेरे ख्याल से सांगड़ी की। और लीजिए क्या बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई, जबरदस्त फील्डिंग। तब तक 1 रन पूरा, एक के साथ दोनों बल्लेबाजों ने छोड़ बदले और सिंगल की मदद से प्रणय 11 सहारा शिवकर टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। यहां पर रन बनते हैं, रन बनाने वाले चाहिए, कोई भी टारगेट सेट नहीं है इस मैदान के अंदर। फिर से एक बार आप ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ा, फिर से एक बार गेंद के नीचे, दूसरे अटेम्प्ट में अपने आप को बैलेंस कर ले, कवर कर ले, बढ़िया फील्डिंग। तब तक वहां पर 1 रन। देखिए छोटे हाइट बड़ी फाइट खेलना पसंद करते हैं, बग्गी पैंट पहनकर खेल रहे, उनके वजन से ज्यादा उनसे पैंट का वजन ज्यादा होगा, लेकिन क्या बढ़िया फील्डिंग वहां पर प्रीत की ओर से नजर आते हुए। यंगस्टर है दोस्तों, देखिए अपने आप को यहां पर इंप्रूवमेंट करते हुए। और निश्चित तौर पर हमारे अल्पेश जो लॉन्ग ऑन की तरफ एक खिलाड़ी है, एडिट्स, हेवी एडिट्स, हमेशा अच्छे अच्छे वीडियोस इंस्टाग्राम के माध्यम से क्रिकेट के हम देखते हैं। वालपेश 24 लाइव इवेंट्स के वो भी सदस्य, चंबो आपका भी स्वागत करेंगे। बल्ले के रडार में आई तो समझिए डेफिनेटली ये छक्का है और ये भी कप्तान प्रणय ने ठोक दिया है, सीधा छक्का। जीतू आप हमारे इतने गुणगान गा रहे हैं तो कल आपकी व्यवस्था भी करनी पड़ेगी। तो बेहतरीन यहां पर डीजे जीतू रहते हैं ना तो मजा आता है दोस्तों। क्या जबरदस्त उनका डीजे ऑपरेटिंग हमें देखने को मिलता है और शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई। फुल टॉस बॉल मिड ऑफ की तरफ खेला है, सुधीर कप्तान मौजूद है और रनआउट का चांस बन सकता था अगर पहले अटेम्प्ट में गेंद को उठाते। तो चलिए आखिरी गेंद के ऊपर मिली सिंगल और इसी के साथ मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर समाप्त। और पहले ओवर के समाप्ति के बाद प्रणय 11 सहारा शिवकर टीम की रन संख्या है बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 15। छत्रपती शिवाजी राजा पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। बघा टाइमपास करू नका, आपणास विनंती असेल बरोबर तुमच्या 4
ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाले पाहिजे ते सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जवळजवळ 8 संघांना दंडित केलं गेलंय. त्याच्यामध्ये तुम्हाला विनंती असेल की बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे, अन्यथा एक्स्ट्रा टाइम झाला तर 5 ओव्हरमध्ये थेट पंच इशारा करतील, कारण टाइम अलर्ट इथे आमच्या स्कोरच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच प्रत्येक ओव्हरला पोहोचू. पहिला ओव्हर का खेल समाप्त, रन बने 15. दूसरे ओवर की गेंदबाजी कमान संभालते हुए जयंत पाटिल, स्ट्रांग बॉडी लैंग्वेज के खिलाड़ी है जरूर, पहली गेंद पेश करेंगे. वहां पर प्रणय, पावर पे की एक गेंद थी, बैक टू द बॉलर और रनआउट का चांस शायद बना हुआ था. अपील स्ट्रांग हुई है, निर्णय जाएगा थर्ड अंपायर की तरफ. पहले एक्शन रिप्ले में चेक करेंगे. ये बैक टू द बॉलर ड्राइव था, उनके शरीर पर लगती हुई गेंद अपने फॉलो थ्रू में रोका है शायद उन्होंने. निर्णय की प्रतीक्षा करेंगे. क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे या नहीं. WTC के माध्यम से worldtenniswicket.in सबसे पहला चैनल आप देख सकते हैं दोस्तों. और ये रनआउट के लिए मांग की गई है. क्या खिलाड़ी पहुंचे या नहीं, या फिर बल्ला हवा में है, फिर या बल्ला घसीटते हुए पूरे पहुंचे हैं. चले बल्ला हवा में है और यहां से लौटना पड़ेगा. दूध का दूध और पानी का पानी. जब बैट उनका लैंड हुआ तब वहां पर लेट हुए आप. पहले हवा में था, उससे पहले बेल सुड़ी. यह तीसरे अंपायर का निर्णय. स्क्रीन के ऊपर भी आपने देखा, बल्लेबाज को लौटना पड़ेगा, बल्लेबाज आउट. और आज उन्हीं के नाम से ये टूर्नामेंट खेली जा रही है. और समाधान भुईर, इनके ओर से इस टूर्नामेंट के लिए 1.5 लाख नगद पहले क्रमांक की धनराशि उनके द्वारा दी गई है. समाधान आपका स्वागत करेंगे. और हर साल जब भी टूर्नामेंट होती है ना, तो जीवा के नाम से कम 7 या 8 टीमें हमेशा खेलती है पेंदर के गांव में. और आज ये लाडली जीवा स्क्रीन के ऊपर आपको नजर आती हुई. पहला विकेट रनआउट के तौर पर मैदान से बाहर लौट चुका है. रोशन, आप उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज देख सकते हैं. आकाश तुपे 1 डाउन के बल्लेबाज. बढ़िया बॉलिंग नजर आती हुई वहां पर बॉलर जयंत पाटिल की ओर से राइट आर्म ओवर द विकेट. सामने डाला था गेंद, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, गुड कैच मंगेश थे. आई थिंक वहां पर खिलाड़ी एक जमाने के तेज तर्रार गेंदबाज और सांगड़ी ग्रुप ग्राम पंचायत के विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, जिनके द्वारा यह कैच पकड़ा गया. बल्लेबाज आउट. चाहेंगे सूरज पाटिल नए बल्लेबाज. दमदार संगीत हमारे आयोजक आई एक्विरा इंटरप्राइजेस के ओनर सम्मान्य नितिन शेख भोईर, इनका यह संगीत सुना और क्या बढ़िया आयोजन उनकी ओर से. और यकीनन आप देख सकते हैं हर टीम समय के साथ अपना नियमों का पालन भी करती है. लेकिन देखिए फील्डिंग डिपार्टमेंट टीम अगर विकेट मिलती है तो फिर आप शॉर्ट टीम भी, लेकिन जब तक बल्लेबाज मैदान के अंदर आता है उससे पहले आप फील्डिंग भी लगाना जरूरी होता है. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे. फिलहाल 15 ही रन, 2 गेंदों में कोई भी रन नहीं आया. विकेट पहली जो रनआउट के तौर पर मिली दोस्तों, खुद अपने फॉलो में क्या बढ़िया फील्डिंग की और रनआउट के तौर पर वो शिकार उनके लिए जरूर हमें देखने को मिला. बॉलिंग काफी बढ़िया नजर आती हुई सेकंड ओवर में. पहले ओवर में जो नुकसान हुआ था उसकी भरपाई इस सेकंड ओवर में करते हुए गेंदबाज जैन. शॉट पिच लाइन के बाद लीडिंग एज हवा में, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी
राज पाटिल गेंद की तरफ पहुंचे थे, कैच लेना चाहिए था उन्हें, लेकिन मैं कहूंगा किस्मत का सहारा सहारा शुकर को ही मिला। बाल बाल बचे, तीसरा विकेट लगातार तीसरी गेंद के ऊपर जा सकता था। पहला विकेट आपने देखा दोस्तों रनआउट के तौर पर गिरा, दूसरा विकेट कैच हिट की तरफ लॉन्ग ऑफ में बढ़िया कैच पकड़ा और यह भी कैच हिट की मांग जरूर थी, लेकिन चलिए जीवनदान मिला। तब तक एक रनों के साथ यहां पर रन संख्या आगे पहुंचती हुई 16 रनों के ऊपर। स्ट्राइक एंड पर अब बल्लेबाज कप्तान प्रणय जो 9 स्ट्राइक एंड पर खड़े थे और उनके बल्ले से आप देख सकते हैं अब 2 छक्के यहां पर आ चुके हैं। मौका फिर से एक बार बना था, डायरेक्ट हिट मार लिया है, लेकिन देखेंगे यहां पर सुरक्षित पहुंचे इस बार, नॉट आउट का इशारा अंपायर का और तब तक 1 रन पूरा। चलिए बाल बाल बचे, भाग मिल्खा भाग, कुछ यही अवस्था हमें देखने को मिली। तब तक सुरक्षित पहुंचे अपने क्रीज के अंदर, घर में 1 रन मिलेगा और 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17। विकेट कीपर के पीछे बढ़िया फील्डिंग, कैच हिट की मांग जरूर थी, लेकिन उन्होंने अंत समय में गेंद को रोका, यह महत्वपूर्ण बात। अगर खेल के दूसरे दिन वो अगर पेट के गेंदबाज देख विकेट कीपर ने रोकता तो नतीजा कुछ और हमें देखने को मिल सकता था। ऑन साइड में ढकेला जरूर है मिड विकेट का खिलाड़ी, गेंद के नीचे आता हुआ 1 रन जरूर पूरा। बढ़िया फील्डिंग एंड गुड थ्रो, क्या कमाल की फील्डिंग वहां पर नजर आती हुई प्रीत की ओर से। रन मिलेंगे इस गेंद के ऊपर एक, क्या बढ़िया ओवर जयंत की ओर से, लाइन लेन परफेक्ट है, टप्पे के ऊपर नियंत्रण, शॉट ऑफ गुडलैंड गेंदे काफी बढ़िया उन्होंने फेंकी है और जिसके नतीजा यहां पर प्रणय 11 सहारा शुकर को दूसरे ओवर में खास करके ये पावर प्ले का ओवर है और इस ओवर में रोका है। 3 सिंगल अब तक आ चुके पिछली 3 गेंदों के ऊपर। फिर से एक बार बल्ले का बाहरी किनारा, वैभव थे शायद, शॉट थर्ड मैन में खिलाड़ी ताकतवर बल्लेबाज है और उनके द्वारा यह गलती, मिलेगा मौका, किस्मत का सहारा लेते हुए गेंद सीमा रेखा पार 4 और इसी के साथ ओवर नंबर दूसरा समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर 22 रन। चलिए तुरंत फील्डिंग से गुजारिश करेंगे कि आप ज्यादा समय न व्यतीत करें, 5 ओवर 5 बॉलर का इस्तेमाल। नेक्स्ट मैच आई थिंक जांबिवली, मोरियाई जांबिवली और स्टार 11 ओवे, तो दोनों भी कप्तान अगर यूट्यूब के जरिए मैच आप देख रहे हो तो एक लेखा जोखा हम आप तक पहुंचाना चाहेंगे कि थोड़ी सी लेट आई प्रणय 11 सहारा शिवकर, तो नियमों के तहत टॉस विन दिया हमें जय जयराबा 11 सांगड़े, और अगर नेक्स्ट मैच पे दोनों भी टीमें इंतजार लेती है तो फिर कमेटी एक अलग निर्णय लेगी, या तो ओवर में कटौती होगी, ये बात आप तक पहुंचाना चाहेंगे। तो स्टार 11 ओवे और मोरियाई जांबिवली दोनों भी टीमों के कप्तान इनिंग में यानी कि मिड इनिंग में आपको टॉस के लिए आना काफी महत्वपूर्ण होगा। 400 लोग हमारे यूट्यूब के जरिए पहले ही मैच के लिए जुड़े, तो सोचो जैसे जैसे टूर्नामेंट आगे बढ़ेगी और दर्शक हमारे साथ बिल्कुल जुड़ जाएंगे। उन सभी दर्शक माई बापों का नितिन शेख भोईर एक्विरा एंटरप्राइजेस इनकी ओर से स्वर्गीय कुमारी छेवा भोईर स्मृति चषक में स्वागत करेंगे। पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद आशीष आ चुके हैं, आइए आशीष स्वागत करेंगे और स्वागत से करेंगे सबका स्वागत। प्रहार किया है 6 रन। चीजें बिल्कुल यहां पर बल्ले के स्लॉट में बल्ले के रडार में गेंद हमें देखने को मिली और बेहतरीन छक्का और 6 रनों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई 28 रनों के ऊपर। बढ़िया शुरुआत थी जरूर, लेकिन सेकंड ओवर में बैक फुट पर जाना पड़ा, शायद ऑप्शन से बाहर है, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 29। थोड़ा सा वाइड के लिए रिव्यू, अंपायर के निर्णय को चैलेंज करना चाहेंगे। आइए तीसरे अंपायर अनिल टेम्बे सामने, ये टेम्बा बबूमा बिल्कुल यहां पर तीसरे अंपायर की भूमिका नहीं है ना, तो चलिए पहले इशारा किया था इसीलिए फिर वापस लिया अंपायर ने निर्णय। चलिए बोलो तैयार, इस बार भी शायद ऑप्शन से बाहर है। लगातार का ये दूसरा वाइड आता हुआ, 2 वाइड की मदद से एक्स्ट्रास पे बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 30 रनों के ऊपर। तीसरा ओवर प्रगति पथ पर है, वाइड से बचना पड़ेगा यहां पर। गेंदबाज आशीष हुक करना चाहते थे, रनआउट का चांस भी बना था,
क्या कर रही है मैदान के अंदर जय चेरोबा 11 सांगली टीम। इस बार भी शायद वैभव ही थे क्या? नहीं, जय थे इस बार। लेग बाई का इशारा अंपायर का, भले ही लेग बाय का हो लेकिन यहां पर रनआउट का चांस भी उनके लिए उपलब्ध हुआ था। ये लीजिए हमारे अल्पेश, ऐसा लगता है कि पहले यंगस्टर अमिताभ बच्चन हो ना, इतनी हाइट है उनकी। मुझे तो इतनी हाइट देखी नहीं कभी। एक खिड़कपाड़ा का गेंदबाज राहुल उलवेकर, ठीक उन्हीं की तरह ये हाइट उनकी नजर आती हुई। लपेट लिया, बल्ला अच्छा घुमाते और गेंद को लपेटने की ताकत इनमें, और ये फेंक दिया है स्क्वायर लेग के ऊपर से, बेहतरीन छक्का। थँक्यू जीते। बघा, खेळाडू कक्षामध्ये कुणालाही मोबाईल अलाउड नाही, सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, प्लीज आपणास विनंती असेल तर। बंटी शेठ पाटील घोट, सानवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 15,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय। त्यांचं आम्ही या ठिकाणी कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 मध्ये आणि एकविरा एंटरप्राइजेस नितीन शेठ भोईर यांच्या वतीने सहर्ष स्वागत। बंटी शेठ पाटील उद्योजक घोट यांच्या वतीनं सानवी एंटरप्राइजेस यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 15,000 रुपयाचं योगदान लाभलंय। त्यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। या बंटी शेठ, सर्वेशला आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो। फुल टॉस बॉल, यहां पर गेंद को ढकेला है बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, सीधा सीमा रेखा के पार 4 रन। तो फिर नई बॉल तुरंत आपको लेकर खेलना है। जब मैच बॉल आएगी तो बिल्कुल आपको मैदान के अंदर भी जाएगी, समय ना व्यतीत करें। गुजारिश करेंगे बल्लेबाजों से कि आप पहले ही 2 बॉल चॉइस करके लेकर जाइए और एक अंपायर के पास दीजिए। फिर जो अगर गेंद गुम होती है तो फिर तुरंत आपको नई बॉल लेकर मैदान के अंदर खेलना है। हालांकि मयूर भरत आने वाले बल्लेबाज, बैटिंग लाइन काफी स्ट्रांग है इनकी। इससे पता चल रहा है कि जब तक प्रणय कप्तान बल्लेबाज मैदान में है ना, रनों की मोहर लगेगी और 41 बने, इससे साफ है कि 70 के करीब या फिर 60 के करीब। लीडिंग एज, भारी भक्कम वजनदार खिलाड़ी है, तो क्या करेंगे, आगे आना भी उनके लिए थोड़ा सा कठिन है। अगर ये कोई पतला खिलाड़ी होता ना तो डाइव लगाकर कैच भी पकड़ सकते, लेकिन कभी कभी वो हेवीवेट खिलाड़ियों को थोड़ा सा बॉडी को बैलेंस करना भी होता है, और टप्पे के ऊपर वो रुके खिलाड़ी थे, मेरे ख्याल से वहां पर जयंत। चलिए वहां पर 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 42, 42 रनों के ऊपर। नेक्स्ट मैच स्टार 11 ओबे और जाम्बिनी टीम की कप्तान टॉस के लिए आइए। तो आइए गजानन तुकाराम भोईर साहब, आपका भी स्वागत किया है बल्लेबाज ने, सीधा छक्का रखकर महंगे ओवर की समाप्ति। और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली टीम प्रणय 11 सहारा शिवकर के रन पहुंचे 48 धावा। तुरंत फील्ड की रचना कीजिए। जहां तक सवाल है, रन बने पूरे 6, 3 ओवर की समाप्ति के बाद 48 के ऊपर। सानवी एंटरप्राइजेस के सर्वे सम्मानीय बंटी शेख पाटिल, इनके ओर से इस टूर्नामेंट के लिए 15,000 का हमें योगदान मिला है। मंच के ऊपर हमारे ताबड़तोड़ बल्लेबाज देख सकते हैं। सर्वेश, आपका स्वागत है। फॉर्म के लिए तरस रही थी मुरबी टीम, और मैंने मैच शुरू होने से पहले ओमकार को फोन किया था, क्या ओमकार आप थोड़ा सा रेस्ट
देख सकते हैं अभी भी मयूर आने वाले बल्लेबाज है। देखिए हमारे साथी टाइम में जो लगा स्कोर बता रहे कि 5 मिनट समय आपके पास। 5 मिनट के अंदर ये ओवर अगर आप समाप्त नहीं करते तो फिर एक खिलाड़ी 30 सर्कल सत्यवान काकड़े ध्यान में लीजिए, टाइम अलर्ट है। 5 मिनट में ओवर कंप्लीट होनी चाहिए। चंद सेकंड बचे थे उनके, लेकिन देखेंगे वो समाप्त करेंगे या नहीं। चलिए यहां पर रन डॉट बॉल की समाप्ति। दो बल्लेबाज एक दूसरे के साथ बातचीत करते हुए रन संख्या 48 48 के ऊपर कम से कम आने वाली इन 12 गेंदों के ऊपर 20-25 भी बना पाती है तो 60 65 70 के करीब जरूर जा सकती है। वो थोड़ा सा रनवे रिदम में फिर से एक बार रुकावटें नजर आती हुई, रिलीज ऑफ डिलीवरी थोड़ा सा परेशानी। स्टार 11 ओबे टीम के कप्तान आ चुके हैं तो जाम्बिनी टीम के कप्तान आपको मिड इनिंग में टॉस के लिए आना बहुत जरूरी होगा। विकेट कीपर सुधीर पाटिल क्लोज कीपर की भूमिका हमेशा निभाते इस टीम के लिए और कप्तान भी इस टीम के, और उनके ऊपर भी कई सारी जिम्मेदारियां। राउंड विकेट से पहली गेंद हवा में लहरती हुई, हवा के संग घटा के संग सीधा जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। और डीजे जीतू को बताने की जरूरत नहीं, लेकिन टार्जन का गाना उनके ओर से तुरंत हमें देखने को मिला। शानदार छक्का, कप्तान व्यक्तिगत खेल रहे इस मैदान के अंदर आप देख सकते हैं टोटल 36 के ऊपर। क्या आज के रात्रि का पहला अर्धशतक और ये टूर्नामेंट का चौथा अर्धशतक क्या हमें देखने को मिलेगा? जम्बीली टीम के कप्तान भी आ चुके हैं। मोरियाई जम्बीली टीम के कप्तान भी आ चुके हैं। कुंडिलकर ब्रदर्स स्वागत है। और इस बार अपील स्ट्रांग हुई है बॉलर की ओर से, लेकिन रिस्पांस नहीं मिला। लेग बाइस का इशारा अंपायर का 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 55 रन, 50 का आंकड़ा पार करती हुई 55 तक पहुंचे। चौथा ओवर प्रगति पथ पर है, थोड़ा सा खतरा जरूर मंड रहा है, लेकिन कहते हैं ना कि पहली बारी में हमेशा दमदार देखने को मिलता है, लेकिन दूसरी बारी भी उससे दमदार हमें देखने को मिलेगी, इसमें कतई संदेह नहीं है। बॉलर तैयार होते हुए राज पाटिल राइट आर्म राउंड द विकेट से। फुल टॉस बॉल थी, स्क्वायर लेग की तरफ खेला जरूर है। फील्डर आते हुए वो क्या चालाकी दिखाई, 1 रन तो पूरा दूसरे की कोशिश में रन आउट का ये चांस बना या नहीं, निर्णय आएगा तीसरे अंपायर की तरफ। फील्डिंग के आगे एक बार देखेंगे ना तो ऐसा लगता है कि भूंगा डाउन आ चुका है, इतना तेज दौड़ा वो और क्या बढ़िया वहां पर उन्होंने गेंद को पकड़ा, थ्रो भी काफी लाजवाब, लेकिन निर्णय आप देख सकते तीसरे अंपायर की तरफ। क्या बल्ला सुरक्षित पहुंचा है नहीं, स्क्रीन के ऊपर भी आपको दिखाया जा रहा है दूध का दूध और पानी का पानी। देखेंगे निर्णय की प्रतीक्षा करेंगे हम। तीसरे अंपायर की यस बहुमा नॉट आउट, अनिल टेम्बा बहुमा का इशारा है नॉट आउट, यानी कि चलिए सुरक्षित रहे खिलाडी। जेजुरीचा खंडेराया यांचं आपण संगीत आपण या ठिकाणी ऐकलं। बेहतरीन यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन, कप्तान अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर है और खास करके पश्चिमी जो गेंद है अकेले बल्लेबाज ने यहां पर खेली है मेरे ख्याल से सूरज पाटिल ने, जिनके बल्ले से 3 आसमानी छक्के और प्रणय मात्रे कप्तान व्यक्तिगत नाबाद खेल रहे अब तक 14 गेंदों में 36 रनों के ऊपर। क्या उनका अर्धशतक पूरा होगा? क्योंकि इस टूर्नामेंट में अब तक आपने देखे कि 4 50s हमें देखने को मिली है। क्या 5वां अर्धशतक यह आएगा? समय ना व्यतीत करे, समय ना व्यतीत करे अंपायर, आपको लगता है तो ले लीजिए अंदर। हर एक टीम को यहां पर एक सूचना है और बल्लेबाज आप 10 बार सेकंड नहीं करने को जा सकते, बल्ला बल्ला मिलने से 10 बार नहीं जा सकते, ये सूचना भी हम आप तक पहुंचाना चाहेंगे। चलिए यहां पर फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, चेंजेस, एक्स्ट्रा कवर है, एक लॉन्ग ऑफ ऑफ साइड की व्यू रचना, मिड विकेट स्क्वायर लेग और एक लॉन्ग ऑन या ऑन साइड की व्यू रचना। बैक टू पॉइंट की तरफ एक खिलाड़ी है, विकेट के पीछे 2 सेनापति और एक बिल्कुल मिड ऑफ की तरफ खिलाड़ी। फुल टॉस बॉल प्रहार किया है, फील्डर माही गेंद के नीचे अल्पेश दूर रहे वहां पर और सीधा गेंद जाएगी सीमा रेखा के पार, 1 बाउंस इनटू द फैंस, 4 रन। बढ़िया बल्लेबाजी अपने टीम के लिए, सूरज के बल्ले से ये शानदार यहां पर चौका हमें देखने को मिला है, साथ दे रहे कप्तान का। ओ मंगेश की तेज गेंद जरूर थी, लेग स्टंप से शायद बाहर है, अंपायर जीवन बुआ गमन इनका इशारा था, वाइट से वाइट बॉल कॉल।
आशीष के ऊपर, आशु के ऊपर कई सारी जिम्मेदारियां बनेगी। बल्लेबाज वैभव के ऊपर जिम्मेदारियां बनेगी, बादशाह सोडा के ऊपर जिम्मेदारी, कप्तान सुधीर के ऊपर जिम्मेदारी। जब सेकंड इनिंग्स में उतरेगी, इतना रनों का अंबार जो खड़ा कर दिया है, तो फिर यहां पर सेकंड इनिंग में दमदार बल्लेबाजी करनी पड़ेगी। ये कौन सा अंडरम का थ्रो है? अब डायरेक्ट मार लीजिए। इस तरीके के थ्रो से आराम के साथ रन पूरा हो सकता है। शायद थोड़ी सी इंजरी होगी, इसकी वजह से वो डायरेक्ट हिट नहीं कर पाए, मतलब वो थ्रो नहीं कर पाए जो थ्रो अपेक्षित चाहिए था। एक रन मिलेगा, एक के साथ कप्तान यहां पर स्ट्राइक एंड पर आ चुके हैं। 36 रनों के ऊपर वो नाबाद बल्लेबाजी, रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 70 के करीब। बॉलर मंगेश तैयार, अनुभवी गेंदबाज है, टप्पा पीछे रखा, लॉन्ग ऑन को क्लियर करती हुई कप्तान के बल्ले से एक और मैक्सिमम 6 रन। या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल अनिल पाटील साहेब यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आम्हाला देण्यात आले। ते पेंदरगावचे सन्मान्य अनिल पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला रेफ्रिजरेटर फ्रीज इथे देण्यात आले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो। क्या बढ़िया स्ट्रोक, 6 रनों की मदद से यहाँ पर अकेले बल्लेबाज कप्तान पहुंचे 42 के ऊपर और टीम की रन संख्या पहुंचती हुई 76 रनों के ऊपर, यानी कि सबसे बड़ा रनों का अंबार खड़ा करने की तैयारी में है। कामयाबी के सफर में मुश्किलें जरूर मिलती है, परेशानियां तो आती जरूर है, चलते रहना, कदम कभी रुक ना पाए, अरे मंजिल तो मंजिल है, एक दिन जरूर मिल जाएगी। ये क्या बढ़िया बल्लेबाजी, जय चेरोबा 11 सांगली टीम को सेकंड इनिंग में जब उतरेगी तो उन्हें यहां पर ताबड़तोड़ बल्लेबाजी का प्रदर्शन करना पड़ेगा, खास करके पावर प्ले के 2 ओवर में रन ज्यादा बनाने पड़ेंगे। टप्पा पीछे था इस बार, आशु टप्पे के इंतजार में हो, बड़ा एफर्ट मिड विकेट में, क्या बढ़िया उन्होंने फील्डिंग की, रोका। एक समय लग रहा था कि बाउंस होकर गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन चलिए क्या बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई आशु की ओर से। तब तक एक रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई 77 रनों के ऊपर। फुल टॉस बॉल लॉन्ग लेग की तरफ गेंद जा रही है, लॉन्ग चेसी खिलाड़ी के लिए, और सीधा गेंद 4 रनों के लिए। चलिए 51 माफ कीजिएगा 81 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, और उसके बाद टॉस करेंगे मिड इनिंग में मोरियाई जांबिवली विपक्ष स्टार 11 ओवे के बीच में। आखिरी गेंद के ऊपर एक्स्ट्रा कवर के ऊपर से पावर हिटिंग स्ट्रोक 81 और ये 6 जोड़ लीजिए, 87 रन बने और 88 रनों का डबल अट्टा चेस करना है 30 गेंदों में। और व्यक्तिगत बल्लेबाजी अगर सूरज की देखेंगे तो सूरज ने भी अपने पारी में 12 में 38 बनाए, 316 का स्ट्राइक रेट और कप्तान का 270 का, 16 में 43 रन, यानी कि दोनों के बीच में बढ़िया पार्टनरशिप देखने को मिली। दोनों ने ताबड़तोड़ बल्लेबाजी कर देखने को मिली। तर चला आता नेक्स्ट मॅचचा टॉस करूया। नितीन शेठ, आयुष्यात असतात संघर्षाच्या वाटा, समुद्र असतात तुफानी लाटा, आणि साईराजाला घेऊन करूया आता छापानी काटा। या सर्वेश यावा, विस्फोटक फलंदाज मित्रांनो, सर्वेश यावा। खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आमचे सर्वेश दमदार फलंदाज, मुरबीचा जीवा 11 स्टार 11 ओबे 9191 सरकार, आमचे जाहीर पटेल सर यांचं सहर्ष स्वागत। बघा प्रत्येक रात्रीमध्ये जीवाच्या नावाने आपण संघ पाहतो। टेल कॉल मर्याई जांभिवली, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। प्रथमतः भरपूर दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आलात, निर्णय जाणून घेऊ। प्रथमतः आल्यानंतर या स्पर्धेमध्ये काय सांगाल? अरे निर्णय नंतर बाबा स्पर्धेबद्दल सांग। स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे, ग्राउंड पण खूप सुंदर आहे। आणि याच्या अगोदर कधी पेंदरच्या गावामध्ये स्पर्धा केल्यात की पहिल्यांदाच केलता? नाही, पहिल्यांदाच स्पष्ट। कसं कॉन्टॅक्ट झालं की आपण जीवा 11 समाधान यांची सुकन्या हिच्या नावानं आपण हा संघ पाहतो तुमचा? वाईल्ड कार्ड एंट्री। आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे। आणि निर्णय नो पेंडिंग, इथेच तुम्हाला क्लिअर द्यायचा निर्णय, नाहीतर थेट तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। बॉलिंग आणि खेळाडू कक्षामध्ये कोणाचाही मोबाईल नसेल या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। 5 ओव्हर 5 गोलंदाज, 4 ओव्हर बरोबर तुमचे 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाले पाहिजे, त्या सूचना दोन्ही टीमला आम्ही पोहोचवतो। तर टॉस जिंकल्यानंतर जीवा 11 मर्याई जांभिवली या संघाने निर्णय घेतलाय फील्डिंग करण्याचा आणि बॅटिंग करायचे स्टार 11 अथवा जीवा आणि स्टार 11 ओवे या टीमला। तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील सेकंड इनिंग्स मध्ये
दीपक पाटील सर मॅन फ्रॉम परस्पे. तोपर्यंत जाऊया डीजे जितू. दोन 2026 एक दमदार आयोजन. पेंदरची नाईट स्पर्धा म्हटली की खर तर एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून या गावाकडे असणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलं जातं. आणि आज मात्र चांगला खेळ तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहायला मिळेल. नितीनजी बोईर या स्पर्धेचे दमदार आणि मुख्य आयोजक आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पेंदर च्या संयुक्त विद्यमानानं मात्र रंगलेली ही स्पर्धा. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. पहिलाच एका बाजूला जय चिरोबा सांगणे आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रणय 11 सहारा शिवकर. शिवकर संघानं खरं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मजबूत धाबा कुठल्यात आणि भलं मोठं टार्गेट मात्र सेट केले 88 धाबांचं. 88 रन्स टू विन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आशिष पाटील आणि वैभव बोपी. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे पेंधरच्या रजनी स्पर्धेमध्ये. जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आमचे समालोचक सागरजी मांडवकर याचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्जू मयूर. तर सन्माननीय जयराम रामा भोईर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला प्रॉपर टायमिंग जुळलं नव्हतं. इकडे मात्र एक सिंगल कन्वर्ट करण्यात आले. पहिली धाव फलकावर. पहिल्यापासूनच खरं तर गोलंदाजाला सपाटून मार खावा लागला होता. सुरुवातीपासून पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्याही षटकामध्ये खरं तर चांगलं ओव्हर आलं होतं दुसरं. परंतु तदनंतर मात्र आशिषनं टाकलेलं ते षटक 26 धाबांचं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा 23 धाबा दिल्या. आणि या सगळ्यांचाच मुळे मोठी धावसंख्या. चांगला बॉल यावेळेस मात्र वेगानं खोलात टाकला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्क केला होता यावेळेस मात्र गोलंदाज मयूर गरज. आणि इकडे मात्र हा डॉट बॉल येत असताना 88चा चेस करायचा म्हटला तर सुरुवातीपासूनच थोडासा आक्रमकपणा दाखवावा लागेल. हिम्मत न हारता मी तर म्हणेन मोठ्या धैर्यानं सामना करावा लागेल. क्षमता जरूर आहे वैभवकडे, त्याचप्रमाणे आशिषकडे. आजपर्यंत आशिषनं अशा अनेक इनिंग्स सांगणे गावासाठी दिल्यात आणि त्याच इनिंग्स त्यांना आता मात्र आठवावे लागतील आणि या क्रीडांगणावर एक सर्वोत्तम खेळी साकारावी लागेल. समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका. बॉल चाललाय तो सर स्ट्रेट ड्राईव्ह सीमारेषेच्या पलीकडे. पहिला मोठा फटका सांगणे टीमसाठी. षटकार. झाले. एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि हे सातत्याने करावं लागेल. समोर किती धावा आहेत याकडे न बघता आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आता सांगली टीमला सिद्ध करण्याची वेळ आली. जे काही घडले पहिल्या इनिंग मध्ये त्याचा जास्त विचार न करता आता मात्र पुढ्यात काय वाढलंय
हे बघावं लागेल. इकडे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न, इतकही प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल लॉंग ऑफ कडे सरकला, सिंगल त्या ठिकाणी एकवटली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 88 करायच्या आहेत म्हटल्या तर जवळजवळ 17च्या आसपास, 17 ते 18ची सरासरी आहे. आणि जर पहिल्या इनिंग मध्ये जर ही धावसंख्या 6 शिवकरनं केले तर मग आपण पण करू शकतो. हाच पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन, हाच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन खरं तर मैदानामध्ये खेळ करावा लागेल. वैभव भोपीच्या पाठमधून एक षटकार आलाय, परंतु आशिष पाटील या संघाचा मुख्य फलंदाज आहे. हो, यावेळेचा मात्र बेट करत गेला चेंडू. ऑफ स्टंप लाईन वरचा हा चेंडू ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर होता आशिषचा, परंतु बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेणारा या खेळाडूला कोणत्याही स्थितीमध्ये या मॅच मध्ये फॉर्म मध्ये परतावं लागेल. सध्याच्या घडीला एक वेगळ्या कंडिशन मधून चाललाय सांगडे संघ. यंदाचं वर्ष पाहिजे म्हणावं तसं बिलकुल यशस्वी राहिलेलं नाहीये. खरं तर बॅट फॉर्म मधून चाललाय हा संघ, परंतु नक्कीच ती वेळ जास्त दूर नसेल. त्या वेळेला मात्र संघ पुन्हा एकदा तोच फॉर्म आणि तोच सगळ्यांना प्रेक्षकांना आनंद देणारा सांगडे संघ सर्वांना पाहायचा आहे. परंतु त्यासाठी मात्र संपूर्णपणे आपल्या कर्तृत्व गाजवावं लागेल मैदानामध्ये. इकडे मात्र हा चेंडू कनेक्ट झालेला नाहीये. चेंडू कदाचित शरीराचा वेध घेतला असावा. एक रन कंप्लीट करण्यात आले. यस, तोच इशारा येतोय पंचांचा लेग बाईटचा. आशिष पाटील थोडस अडखळत खेळतोय. सुरुवातीला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 88चा पाठलाग करत असताना जय चिरोबा सांगडे संघ धावफलक आहे बिनबाद 9 धावा. जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा आल्या होत्या. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये खरं तर 22-23 धावा होत्या. पॉवर प्ले मध्ये 22-23 धावा, परंतु तदनंतर जी षटकं होती ना, खास करून अनुक्रमे 3रं आणि 5वं, या 2 ओव्हर्स मध्ये सांगडे टीमच्या गोलंदाजांना जवळजवळ 49 धावा मोजल्या. हे 2 ओव्हर्स प्रचंड महागडे ठरले आणि त्याचमुळे ही भरभक्कम धावसंख्या मात्र उभी केली ती सहारा शिवकर संघानं. गोलंदाज दुसरं षटक घेऊन अजय भगत, आणखीन एक नामवंत अष्टपैलू खेळाडू या टीमचा. 88चं टार्गेट आहे. सगळ्यांच्या सांगडेकरांच्या नजरा या खेळाडूकडे असतील. सोडून दिला होता हा चेंडू, लेफ्ट केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले. कारण आजपर्यंत बऱ्याच वेळेला अर्धशतकी इनिंग्स मात्र साकारल्यात आशिष पाटीलला आणि महत्वाचा खेळाडू राहिलाय. अशा अनेक इनिंग्स आहेत ज्याच्या नक्कीच आम्ही सुद्धा जवळून बघितल्यात आणि त्या सांगडे टीमसाठी, सांगडे संघाच्या समर्थकांसाठी एक वेगळा आनंद देऊन जाऊन ठरणाऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु सद्यस्थिती जर विचार केला, इकडे हुक शॉट खेळलाय, बॉल चाललाय फाईन लेगला, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. मिळालं थोडासा कॉन्फिडन्स जरूर वाढेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा अडखळत खेळत होता. बडावा तसा सूर गवसलेला नव्हता, परंतु कुठेतरी बॅट मधून येणाऱ्या 4 धावा फलंदाजासाठी थोडासा आत्मविश्वास वाढून देण्यासाठी पुरेशा ठरतात. ओ, इकडे मात्र मिसक्यूट झालाय फटका, हवेमध्ये आहे, झेल सुटलाय. बराच प्रयत्न केला खरं तर बडा फिल्डरनं, अगदी एक्स्ट्रा कव्हर पर्यंत अंतर कापत कापत पोहोचला होता. कारण अतिशय महत्वाचा झेल सुद्धा होता या मॅच मधील. खरं तर आशिष पाटीलला बाद करणं म्हणजे जवळजवळ अर्धा सामना खिशामध्ये घातल्यासारखा आहे. जीवाच्या आकांतानं धावला तिकडे, परंतु झेल मात्र सापडला नाही. 2 धावा मिळतील. धावसंख्या 16 या आकड्यावर 16 रन्स ऑन बोर्ड. जीवनदान तर मिळालंय. 16 झाल्यात, 72 धावा अजूनही करायच्यात. 22 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय.
गोलंदाज अजय भगत म्हटलं तर शिवकरची एक ओळख आहे, बॅटिंग असेल बॉलिंग असेल, परंतु आज प्रणय मात्रे काय खेळलाय सलामीला, ऑन साइडला उडवलाय, इकडे सुद्धा टायमिंग फसलंय, हवेमध्ये झेल कॅच ड्रॉप. आशिषने अगोदरच शोल्डर डाऊन केले होते, त्याला असं वाटलं होतं की मला आता पॅव्हेलियन कडेच परतायचं आहे, अन्यथा इकडे 2 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या. म्हणजेच काय अवसान गाळलंय सांगणे संघानं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून खर तर तलवार बाण करता, शस्त्र खाली ठेवताना, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला मात्र तेवढा संधी मिळत असतो. बिल्कुल सही सर आपने कहा, लेकिन आशीष का छोड़ा हुआ कैच कहीं ना कहीं अब जले पे नमक ना चेर दे, क्योंकि ताकतवर बल्लेबाज है और वो आशीष जब रुकेंगे तो टेंशन वाला माहौल बन सकता है आने वाले समय में. पण 2 जीवनदान मिळालेत आशिषला. हाफ स्ट्रोक यावेळेस मात्र समोर लॉंग ऑनला फिल्डर उभा आहे आणि इकडे मात्र सापडलाय, प्रेशर होतं आणि प्रेशर खाली इकडे मात्र विकेट गेले. सांगणे संघाला लागलाय पहिला झटका. वैभव भोपी मैदानाच्या बाहेर. बाहेर आलाय अमित बोपे मैदानामध्ये इन होत असताना फर्स्ट विकेट डाऊन. मोठ्या धावसंख्येचं दडपण आहे आणि त्याचमुळे प्रत्येक चेंडूवर मात्र आघात केला जातोय आणि याच प्रयत्नामध्ये 2 वेळा आशिषचे झेल सोडण्यात आले. आणि घडतं बऱ्याच वेळेला जेव्हा प्रेशर असतं बॅचवर, प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला धाव्या हव्या असतात, प्रत्येक बॉल मध्ये मोठ्या फटक्यासाठी तुम्ही शोधत असता, तेव्हा बऱ्याच वेळेला मिसटायमिंग होणं, झेल उडणं हे स्वाभाविकच आहे. म्हणून प्रयत्न सोडून जमणार नाहीये, सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. क्रिकेट म्हटलं की काहीही घडतं मैदानामध्ये आणि त्याचमुळे अनप्रेडिक्टेबल गेम आहे. 2-4 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा बॅच मध्ये मात्र परतू शकेल. इकडे मात्र बेट करत गेला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल अमित बोपीसाठी हा निर्धाव चेंडू होता. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर धावा लागल्या त्या सांगणे संघाच्या 1 गडी बाद 17 धावा. अंपायर ओव्हर झाले का? कारण इकडे स्कोरच्या दोनही स्कोरच्या म्हणण्यानुसार 5 चेंडू झालेत. जरा चेक करा पुन्हा एकदा. पहिला बॉल व्हाईट बॉल होता, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. चला कोणत्याही संघाला नुकसान नको. जर 5 असेल तर 5च देऊया आपण. उशीर तर झालाय परंतु तरी सुद्धा जाईल एखादा मिनिट. परंतु चुकीचा मेसेज या स्पर्धेमधून बाहेर जायला नको आपल्याला. या गोष्टी घडत असतात. कधी कधी व्हाईट बॉल पटकन लक्षात येत नाही, पंचांच्या बाबतीमध्ये होऊन जातं. कधी कधी नो बॉल एक्स्ट्रा जेव्हा बॉल पडतात वेळ होतो तेव्हा बऱ्याच वेळेला कधी कधी चेंडू मिस होऊन जातात. शेवटी अंपायर सुद्धा अंपायर्स आहेत, माणूसच आहेत. भले ते 1 बॉलनी होईल नाही होईल ह्या पुढच्या गोष्टी, परंतु असं नको म्हणायला पेंदरला 5 बॉलची ओव्हर खेळवली. कारण उद्या तेच बरेच जण फुकट एक चुकी शोधत असतात आपले एवढं चांगल्या आयोजनामध्ये. चला जाऊया आपण शेवटच्या बॉलकडे. लास्ट बॉल आहे. सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून पुन्हा एकदा मॅच कडे. फुल टॉस होता, टायमिंग प्रॉपर झालेलं नाही. ऑन साइडला मिड विकेट कडे चेंडू येत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल.
आता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर एक गडी बाद 18. जास्त उशीर करू नका, आता एकत्रित येऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच आपण तिसऱ्या षटकाला सुरुवात करूया. यस डीजे. प्रत्येक स्पर्धेमध्ये खरं तर पदरी पराभव पडले आणि त्याच वेळेस सांगणे संघाचे समर्थक सुद्धा बरेचसे चिंतेमध्ये आहेत. जरूर संघाच्या बाजूने जरूर उभे असतील, परंतु कुठेतरी तो विजय आवश्यक असतो एखाद्या स्पर्धेमध्ये. तो दिवसाची सांगडेकर किंवा सांगणे संघाचे समर्थक सुद्धा वाट बघत असतील. तो विजय त्यांना हवा आहे आणि कुठेतरी तो विजय, एक विजय मात्र त्यांच्यासाठी यंदाच्या वर्षामध्ये आत्मविश्वास वाढवेल. आशिष पाठीमागे स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल इकडे मात्र लेग स्टिकच्या बाहेरून चाललाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 वर. 20 ऑन बोर्ड. 88चं टार्गेट आहे, 68 अजून करायचे आहेत. फार मोठं टार्गेट आहे. जवळजवळ तेवढ्याच धावा दिल्या होत्या खरं तर. ऑलमोस्ट 65 धावा तर 3 ओव्हर्स मध्ये दिल्या होत्या शेवटच्या. 64-65 आय थिंक त्याच धावा तुम्हाला काढायच्या आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये आशिषनं 26 मोजल्या होत्या. हा सुद्धा चेंडू लाईन पाहिली जाईल. ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर डिलिव्हर केलाय संदीप यांनी. आणखीन एक व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 21 धावा. पूर्वी पंचांकडे गोट्या असायच्या हातामध्ये चेंडू मोजण्यासाठी. आता असं खरवडणारे मीटर आलेत. कधी कधी पटकन व्हाईट बॉलला सुद्धा आपण करून जातो, होऊन जात. ऍक्सेप्टेड. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इट्स अनदर व्हाईट बॉल. लई सापडत नाहीये इकडे मात्र संदीप पाटीलला. अजून एक व्हाईट बॉल. इकडे बिना मेहंदीच्या धावा सध्याच्या घडीला सांगणे संघ मिळवतोय. स्कोर 22 वर. 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावर. पहिला सामना खरं तर लवकर सुरुवात होते या स्पर्धेला, परंतु आज उशिरानं सुरुवात झाली. संघच उशिरा आले आणि त्याचमुळे खरं तर पहिला सामना सुरू आहे आणि आज शेड्यूल मोठं आहे, त्यामुळे वेळ आपल्याला वाचवायला लागणार आहे. पाठीमागे वळवला बॉल फाईन लेगच्या रिजन कडे. एक टप्पा का बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. मी चेंडू मोजण्यासाठी म्हणालो होतो, म्हणजे डीजे जितून लगेच टायमिंग साधलं आणि गाणं वाजवलं. जिलानी सुद्धा आले. जिलानी, स्वागत आहे तुमचं. जिलानी हे पॉप्युलर व्यक्तिमत्व आहे खरं तर, व्हेरी पॉप्युलरिटी. पुन्हा मागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बॉल निघून गेलाय. बाईचा इशारा. कशालाही स्पर्श न करता चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन.
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल वळवला इकडे, मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आशिष पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक, षटकार. षटकार तर आला आशिष पाटीलच्या बॅट मधून आणि याचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं सांगणे टीमच्या दृष्टिकोनातून. रन्स निघतात आशिषच्या बॅट मधून आणि हा खेळाडू जर थांबला तर बादचा रिझल्ट मात्र बदलू शकतो, एवढी ताकद मात्र याच्या मनगटामध्ये आहे. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉलला पाठवलाय हवाई सबर करण्यासाठी आणि आशिषच्या बॅट मधून लगातार दुसरा षटकार. रन्स ऑन बोर्ड, 42 धावा धावफलकावर. आणि या बॉलवर जर षटकार आला ना तर ज्या धावा शिवकर संघानं 3 ओव्हर्स मध्ये काढल्या होत्या ना तेवढ्याच बरोबर एक्झॅक्टली धावा सांगणे संघाच्या धावफलकावर पाहायला मिळतील. शिवकरनं 3 ओव्हर्स मध्ये 48 केल्या होत्या, आता 42 झाल्यात. हा षटकातील शेवटचा चेंडू असावा. आणि पाहूया आशिष पाटील पुन्हा एकदा बहरामध्ये आलाय. सुरुवातीला अडखळत खेळणाऱ्या आशिषनं आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी ऊर्जा उत्पन्न केले मैदानावर. इकडे मात्र स्क्वेअर लेगला सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीने इकडे तिसऱ्या षटकाची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर 43 धावा 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी आपण कॅल्क्युलेशन बघूया. अजूनही मजबूत धावा करायच्या आहेत. ते 45 करायचे आहेत. तर 12 बॉल 45 धावांची गरज बघा. सर्व सामने फ्रेश केले जातील ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. विनर वर्सेस विनर सामने होणार नाहीत या सर्व सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला 45 धावांची गरज आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये संदीप पाटीलच्या तब्बल 25 धावा आल्या. आशिषने 26 दिल्या होत्या तिसऱ्या ओव्हर मध्ये. परंतु तदनंतर आपण बघितलं तर 2 ओव्हर्स मध्ये शेवटच्या 38 दिल्या होत्या. चौथ्या षटकामध्ये राजनं 15 दिल्या होत्या आणि त्यानंतर मंगेशच्या षटकामध्ये आल्या होत्या 23 धावा. क्रिकेटमध्ये सारं काही शक्य आहे आणि बऱ्याचशा बाउंड्रीज या मैदानावरच्या शॉट सुद्धा आहेत. चला स्पीडअप घ्या. लगेच शॉर्ट टीम मीटिंग घ्यायची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आयोजकांच्या वतीनं. कारण ड्रिंक्स मैदानामध्ये आला की आपण जास्त 5 मिनिटं घेऊ नका. लगेच 1 मिनिटामध्ये आपली शॉर्ट टीम मीटिंग घेऊन लगेचच मॅच ऑन करायची. नाहीतर जास्त उशीर झाला तर एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावाच लागेल. कारण मागच्या इनिंग्स मध्ये आपण पाहिलात सांगणे संघाने नियमाचं अगदी व्यवस्थित पालन केलं. येणाऱ्या 31 मार्च ते तुम्हाला 6 एप्रिल दमदार सांगणे गावामध्ये नाईटची देखील दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. आमचे आनंद भाऊ असतील, रोशनभाई असतील, संपूर्ण जय चेरुबा 11 सांगणे यांच्या माध्यमातून आपल्याला दमदार नाईटची स्पर्धा देखील पाहायला मिळेल. तर 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. मॅच अजून बॅलन्स ठेवलंय. खरं तर इथून सुद्धा प्रयत्न केले जाऊ शकतील कारण आशिष पाटील मैदानामध्ये आहे. सध्याच्या घडीला तो लढतोय जय चेरुबा सांगणे टीमसाठी. कोण असतं यार वैभव पाटील.
पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला अगदी स्ट्रेट ड्राईव्ह साईड स्क्रीन जवळ थांबवला जातो हा चेंडू. इकडे मात्र एक धाव मिळेल सिंगल रन. बघाशीच उल्लेख केला होता बऱ्याचशा बाउंड्री शॉर्ट आहेत त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जेव्हा करतो बऱ्याच वेळेला रनआउट तुम्हाला पाहायला मिळतील. जर मिसफील्ड झाली हातामधून चेंडू निसटला किंवा चार क्षेत्रामध्ये थोडीशी लॉंग बाउंड्री तिकडे 2 धावा होतात परंतु दुसरी रन या मैदानावर घेणं थोडंसं रिस्की जॉब जरूर असेल. त्यामुळे आता एक सिंगल डबल्सचं काम सुद्धा चालणार नाहीये. 6 ते 7 षटकार कमीत कमी 7 षटकार मारावे लागतील. 6 षटकार तरी मारावे लागतील हा सामना जिंकायचा म्हटला तर. चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह बॉल सरळ निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. वाडे शॉट अमित बोबीच्या बॅट मधून सुंदर कव्हर ड्राईव्ह चौकार. ऑफस्टंपच्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र बीट केलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता या सिच्युएशनला शेवटचे जे काही चेंडू राहिलेत ना याच्यामध्ये डॉट बॉल खेळून जमणारच नाहीये. प्रत्येक बॉलवर काही ना काही मुवमेंट्स काही ना काही धावा आल्याच पाहिजेत तरच मात्र या सामन्यामध्ये पुढे नेता येईल आणि तो प्रयत्न करावा लागेल अमित भोपीला. चांगला बॉल वैभव पाटीलचा ओव्हर द विकेट न. आणखीन एक चांगला बॉल बॅक टू द बॉलर कोणती धाव नाहीये. लगातार 2 डॉट बॉल या सामन्यामध्ये आता मात्र पकड निर्माण केले ते प्रणय 11 सारा शिवकर टीम ना हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करेल कारण सध्याच्या घडीला अशा सिच्युएशनला 2 डॉट बॉल्स काढलेत आणि ते परवडणारे नसतील. 48 धाबा धाव फलकावर आहेत आणि बराच धाबा करायच्या अजूनही 40 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला उडवलाय बॉल हवेत आहे मिड विकेटला फिल्डर जेल खाली येतोय आणि इकडे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल कंप्लीट होत असताना फलंदाज होईल बाद अमित बोपी भरतीच्या प्रवासाला. सुधीर पाटील मैदानाच्या आतमध्ये सामना आता मात्र बराच दूर जात चालाय परंतु एखादा मोठा हिट खेळावा लागेल. ऑन साइडला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर शॉट ऑफ लेंथ वर मात्र घरपूस समाचार बॉलला पाठवलाय हवाई सफर करण्यासाठी आल्या सुधीरच्या बॅट मधून षटकार. डीजे जीतू क्या गाना बजा और आपको बिल्कुल सूट करता है. क्या जबरदस्त गाना सुना है आपने. तर बघा या ठिकाणी स्टार 11 उभे तुम्हाला फलंदाजी करायचे आपले खेळाडू घेऊन चला आपण खेळाडू कक्ष समोर यावं आणि जिवा 11 जांभिवली आपल्याला फिल्डिंग करायचे. आपण लगेचच ही मॅच जशी संपेल लाईन अप करून मैदानात जा आणि स्टार 11 उभे क्रिकेट संघ कॅप्टन आपले सर्व खेळाडू घेऊन खेळाडू कक्ष समोर या. सुमित डवळे येतोय 5 आणि अंतिम षटक घेऊन शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. जे चौथ्या षटकामध्ये 3 डॉट बॉल गेले ना इकडे जर धावा आल्या असत्या 1-2 मोठे फटके तर मॅच बनली असती परंतु तरी सुद्धा मोठा चेस आहे. धावसंख्येचा पाठलाग सुद्धा फार मोठा आहे. थोडेसे आमचे जग्गाबाई सुद्धा नाराज झाले असतील हा परफॉर्मन्स पाहून. चला जाऊया शेवटच्या षटकाकडे. इकडे एज लागली होती बॉल शॉर्ट फायलिंगला थांबवला जातोय कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल आशिष पाटील नाराज आहे
कारण सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या आणि 88 करायच्या म्हटल्या तर जवळजवळ तुम्हाला 17-18च्या सरासरीनं पुढे सरकायचं आणि अशा वेळेला पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फारशा धावा आल्या नव्हत्या. ऑन साइडला वळवलाय, शॉर्ट बॉल होता, स्क्वेअर लेगला बॉल, सीमारेषेच्या पलीकडे आशिषच्या बॅटमधून षटकार. 11 ओबे टीम के सबसे अनुभवी खिलाड़ी तौसीफ पटेल, इनका भी आगमन हो चुका है. आइए तौसीफ भाई, आपका भी स्वागत है इस स्पर्धा के माध्यम से. और तुरंत जाइए खिलाड़ी कक्ष की तरफ, क्योंकि मैच समाप्त होने के लिए कुछ ही मिनट यहाँ पर बचे, तो आपके सभी खिलाड़ी लेकर जाइए. 60 धावा धावफलकावर 88चा पाठलाग करत असताना चांगल्या धावा जरूर केल्या, परंतु आज गोलंदाजांची उणीव मात्र प्रामुख्याने जाणवली. सूर्यकांत पाटील सुद्धा स्क्वॉड मध्ये नाहीयेत. ऑन साइडला वळवला बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मिळेल फार फार तर, आणखीन एखादी धाव होऊ शकली असती, परंतु आता मात्र माहित झालंय की हा सामना मात्र आपल्या आटोक्यामध्ये बिलकुल नाहीये. संपूर्णपणे या मॅच मध्ये कमांड प्रस्थापित केलाय ते प्रणय 11 सहारा शिवकर टीमनं. चांगली बॅटिंग केली, खास करून प्रणय मात्रेनं 43 धावा, तदनंतर सूरज पाटील त्यानं 38 धावा उभारला. इकडे मात्र चांगला स्ट्रोक, सुधीर पाटीलचा तडाखा, व्यासपीठाच्या बाहेर फेकला बॉल, सरळ सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग षटकार. दोनच चेंडू खेळलाय, 2 षटकार पाहायला मिळाले. आणखीन एक सुधीरच्या बॅटमधून सलगचा हा 3रा षटकार. दीजिए दीपक सर, 70 के करीब अगर टारगेट को रोक सकती थी ना तो मैच बन सकता, लेकिन 80 के अधिक 88 रनों का टारगेट यहाँ पर देखने को मिला. अजय भगत क्या देख रहे हैं, ये बल बचे कि आखिरी ओवर आपको बड़ा मिला? 73 धावा धावफलकावर 88चा पाठलाग करत असताना यस चेंडू द्यायचे, बॉल गहाळ झालाय खरं तर. तो तौसीफ भाई आइए मंच के ऊपर, आपको टूर्नामेंट के आयोजक मेरे नितिन भाई आपको मंच पर बुला रहे. आइए तौसीफ भाई, स्वागत है आपका. स्टार ओवे संघ पाहायला मिळेल, इन ऍक्शन निघू मात्रे. ओवे संघ म्हटला तर मोठा फॅन्स वर्ग, चाहता वर्ग नेहमीच संघाच्या बरोबरीनं असतो, परंतु सुधीर पाटील काय खेळतोय मैदानामध्ये. सुधीर आणखी एक चौथा मारलाय, पराभूत जरूर झाला असेल सांगडे संघ, परंतु हे 4 लगातार षटकार सुधीर पाटीलचे नक्कीच आत्मविश्वास वाढवतील. सामना जिंकलाय तो प्रणय 11 सहारा शिवकरनं, परंतु मन मात्र जिंकलेत शेवटला जाता जाता. सुधीर पाटील या खेळाडूनं तब्बल धावा केल्या या मॅच मध्ये. 79 आय थिंक 79 धावांपर्यंत जाऊन पोहोचला सांगडे संघ, आणि 8 धावांनी पराभूत झालाय. फारसं मोठं अंतर राहिलं नव्हतं. जर ते चौथ्या षटकातले 3 डॉट बॉल किंवा पहिल्या षटकामध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जर थोड्याफार धावा आल्या असत्या तर क्रिकेटमध्ये सारी गणितं शक्य आहेत. तर जाऊया आपण भारत मॅच पुरस्काराकडे, आणि नो डाऊट भारत मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल, ज्यानं 16 बॉलमध्ये 43 धावांची खेळी साकारली, तो प्रणय मात्रे ठरलाय या मॅचचा भारत मॅच. तर प्रणय यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी दमदार फलंदाजीचा नजरांगाने पेश केला, आणि मी वासुदेव भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन प्रणयला इथे सन्मानित करण्यात यावं. प्रणय यावं लगेच, सरळ हँडशेक करण्यासाठी लाईनअप करून जा. सांगडे क्रिकेट संघ लाईनअप करून जा, हस्तांदोलन करा. एखादा संघ जेव्हा पराभूत होतो तेव्हा विजेता संघाला तो शुभेच्छा देतो, आणि पराभूत संघाला देखील विजेता संघ शुभेच्छा देत असतो. त्याच्यामुळे आपण लाईनअप करून